नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लेखिका मृदुल यांनी लिहिलेला एक अतिशय सुंदर विचार वाचनात आला आणि खरोखरच तो पटलाही. म्हणूनच आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. वयाच्या 45 नंतरनं एक स्किल प्रत्येकानं आत्मसात करायला शिकलं पाहिजे. ते म्हणजे इमोशनल इंडिपेंडन्स. भावनिकदृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हे हळूहळू सोडलं पाहिजे. प्रेम द्यावं, केअर घ्यावी, पण मला कुणी प्रेम द्या तर मी खुश, मला कुणी काही बोलाल तर मी रडणार, मला कुणी अपमानास्पद बोलाल तर मी ताबा सोडून रागात बोलणार, मला कुणी टाळलं की मी एकटा फील करणार, कुणी नीट बोललं नाही की मग माझं मन वर खाली होणार आणि मी विचार करत बसणार काय झालं असेल. हे सगळं म्हणजे ना, भावनिकदृष्ट्या आपण इतरांच्या प्रतिक्रियेवर आपण आपलं मन अवलंबून ठेवणं आहे. हे थांबवायला हवं. आपला आनंदी राहण्याचा आणि इतरांनी काही वागण्याचा अर्थार्थी खरा संबंध नसतोच, तो आपण लावतो. बेसिकली जग इकडचं तिकडे हो, मी मेंटली स्टेबल राहणार, आनंदी राहणार, स्वतःला मॅनेज करत राहणार, हा एक निश्चय असतो. हा करायला शिकलं पाहिजे. आता यानं काय होईल माहिती आहे का, तर लोकांमध्ये लक्ष लावून बसणं कमी होतं. गॉसिप्सपासनं आपण लांब राहतो. आपल्याला खुश करण्यासाठी चुकीची कंपनी निवडण्यापासून आपण वाचतो. कुणी कसंही वागलं ना तरीसुद्धा आपली मानसिक स्थिती ही स्थिर असते. मन ठीक आणि शांत राहिल्यानं तब्येतसुद्धा व्यवस्थित असते. आपण स्वच्छ चष्म्यानं सगळ्यांकडे पाहू शकतो, कारण मला कुणाकडून काही नको आहे हे आपण मनातून ठरवतो. यामुळे लबाड नाती आपोआप दूर राहतात आणि स्वार्थ नसताना जुळलेली नातीच ती खरी टिकतात. कुणी कसंही वागो, ती जबाबदारी ज्याची त्याची असते आणि त्यापायी आपण आपल्या स्वतःला त्रास करून घेण्याचं थांबवतो. मनाची स्थिरता वाढल्यानं आपण जास्त ॲक्टिव्ह आणि क्रिएटिव्हसुद्धा होतो आणि आनंदी राहून काम करतो. एकटं आलो आहोत, एकटंच जाणार आहोत, या अंतिम सत्याला आपलंसं करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जातो. कुठेतरी आपण आणि दुसरे यात जी सीमा असते ना, ती जाणून घ्यावीच लागते. आणि या वयात ही डिटॅचमेंट जमू शकते, कारण बहुतेक संसार निम्म्यापर्यंत झालेला असतो आणि मोस्टली मुलं मोठी झालेली असतात. त्यांना एक आपापलं आयुष्य असतं. या वयाला आपली सेकंड इनिंग समजून काही चांगलं करण्यात मन रमवायला हवं. इमोशनली इंडिपेंडंट असणं हे यात फायदेशीर ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन साफ करत जावं. ही प्रोसेस ना या वयापासूनच सुरुवात करायला हवी. आपण स्वतःला क्षमा करायला हवी, इतरांनाही करावी आणि चांगल्या कामामध्ये स्वतःला गुंतून घ्यावं. मदतीला तत्पर राहावं, मात्र आपल्याला शक्यतो मदत घ्यायची नाही असं समजावून सांगून स्वतःला सुदृढ बनवावं, मन आणि शरीरानं सुद्धा. याचा फायदा असा होतो की वयाच्या 40पर्यंत भावनांच्या आहारी गेल्यामुळे आपल्याकडून झालेल्या चुका किमान त्यानंतर आपण करणार नाही आणि एक स्टेबल, शांत आणि समाधानी लाईफ जगण्यात एक पाऊल आपण नक्कीच पुढे टाकू. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.